हरे कृष्णा. तर आपले स्वागत आहे आजच्या या कथेमध्ये आणि श्री काशीधामामध्ये. आपलं परम सौभाग्य आहे की आपण भगवान श्री महादेव यांच्या नित्यधामामध्ये आलो आहोत. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारेल भूक. तर आपण देवाच्या गावाला आलो आहे, भगवान शंकर यांच्या नित्यधामाला आलो आहे. आणि ते देवाचं गाव आपलं पण गाव आहे का देव आपला आहे ते समजल्यानंतर आपल्याला आपल्या नित्य धामी नित्य गावी येण्याचं सुख मिळू शकतं. आपण थोडं भजन गाऊया, मग थोडं मंगलाचरण होईल, थोडं मग तशी कथा सोपं होईल. सगळ्यांनी भाग घ्या, आपल्या मोबाईल बंद ठेवा. थोडं आपलं मन जे आहे, आपण ज्या धामात आलो आहे तिथेच आपण ठेवूया. नाहीतर मग काय इथं येऊन सुद्धा गावाचे विचार केले तर मग धामाचा महिमा आपल्याला घेता नाही येणार किंवा लाभ नाही घेता येणार. सगळ्यांनी आपल्या मोबाईल बंद ठेवा आणि शांतपणे सर्वांनी भाग घ्यायचा आहे, सर्वांनी गायचं आहे. श्रील प्रभुपाद की जय, श्री राधा गोपीनाथ जी भगवान की जय, श्री गौर निताई की जय, श्री राधा विनोद जी की जय. जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजना, यशोदानंदन भज जन रंजना, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजना, यशोदानंदन भज जन रंजना, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare,
Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Gopal, Radha Gopal, Radhe. Jai Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jai Vrindavan Dham. Jai Gauranitai, 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 Jai Gauranitai. Jaya Jai Prabhupada, 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 Jaya Jai Prabhupada. Jai Gurudev, 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 Jaya Jai Gurudev. Nitai Go, Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Go, Hari Bol. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की श्री काशी विश्वनाथ भगवान की जय, श्री काशी धाम की जय, जगत गुरु श्री प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे. माझ्या मागे सर्वांनी मंगलाचरणचे प्रणाम मंत्र म्हणायचे, सगळ्यांना हात ओढायचे, डोळे बंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं
स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिषे नमः। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वृंदाय तुलसी देव्यै प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ति प्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्रा सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुनश्च आपले स्वागत आहे आजच्या या कथेमध्ये सत्संगामध्ये। तर आपले सर्वांचे परम सौभाग्य आहे की आपण जे नित्यधाम आहे आणि एक भगवान शंकर आणि माता पार्वती यांचं नित्य निवास स्थान आहे अशा ह्या काशीधामामध्ये आपण मुक्कामाला आलो आहोत किंवा यात्रेला आलो आहोत।
भगवद्धामाचा हा विशेष महिमा आहे की तिथला स्पर्श, तिथला सहवास, तिथला निवास हा परम मंगलकारी आहे, परम शुद्ध करणारा आहे. जिथे गंगा मातेचा नित्य प्रवाह सुरू आहे आणि तिथं वास आहे, तिथे सर्व तीर्थांचं उपस्थिती असते. आणि या जगात जितके महान संत महात्मा झाले त्यांचाही वास धामामध्ये नित्य असतो. आणि त्या निमित्ताने आपण इथं आलो आहोत की आपलंही जीवन शुद्ध व्हावं, आपलंही जीवन सफल व्हावं, आपला हेतू आहे. अनंत जन्मानंतर लाखो लाखो योनीमध्ये जन्माचे मृत्यूचं दुःख भोगल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो. अनंत दुःख भोगल्यानंतर ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लतावे. अशी आपली स्थिती आहे, असं आपलं सौभाग्य आहे की आपण अनंत ब्रह्मांडामध्ये दुःख भोगून मनुष्य जन्माला येऊन गुरु आणि कृष्णाच्या कृपेने आपल्याला भक्तीचं ज्ञान झालं आहे. भक्ती जीवासाठी काही वेगळं काही नवीन नाही आहे. जीवाचा मूळ स्वभाव आहे भक्ती सेवा, हे आपलं मूळ स्वभाव आहे. नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नये, श्रवणादी शुद्ध चिते कळे उदय. हे आपल्या जीवाचं, आपलं स्वतःचं हे नित्य असं स्वभाव आहे. काय? कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम. भक्ती म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे सेवा. आणि हे आपल्या जीवाचं, आपल्या स्वतःचं नित्य असं स्वभाव आहे की आपण ज्याचे आहोत त्याची सेवा, आपण ज्याचे आहोत त्याची सेवा कायमसाठी. आपण जगाचे आहोत पण कायमसाठी नाही. आपण या देहाचे पण आहोत, आपण निवासी, पण काही वेळ आहोत, कायमसाठी नाही. कुटुंबाचे आहोत, एका समाजाचे आहोत, एका गावाचे आहोत, थोडा वेळ. तो किती वेळ आहे ते माहीत नाही. अशी आपली स्थिती आहे. जीवन एक प्रवास आहे. प्रवासामध्ये आपण अनेक टप्पे घेत 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 पुढे पुढे येत असतो. तर आपलं सौभाग्य आहे की आपण ह्या अशा परम मंगलकारी धामामध्ये, काशीधामामध्ये आलो आहे. माझे सौभाग्य की पहिल्यांदा आलो आहे. तर हे काशीधाम येणं इतकं सोपं नाही. मला इस्कॉनमध्ये येऊन 23 वर्ष झाले, पण 23 वर्षातसुद्धा एकदाही काशीधामाला येणं झालं नाही. काही योग नसेल, ते सौभाग्यात नसेल, भाग्यात नसेल. तर म्हणून काशीधामात येणं एवढं सोपं नाही आहे. तर आपण जेव्हा आलो त्याचं आपण सौभाग्य जाणून स्वतःला धन्य मानलं पाहिजे की माझं अनेक जन्माचं पुण्य फळाला आलं आणि मला या काशीधामामध्ये भगवान श्री विश्वनाथ, काशी विश्वनाथ यांचं दर्शन घेण्याचा योग आला, त्यांची कृपा घेण्याचा योग आला. तर आपण सर्व धन्य समजलं पाहिजे. त्याचा महिमा जाणून जीवन सफल झालं असे भाव आपण आणला पाहिजे. समाधान घेतलं पाहिजे. संत तुकोबाराय जे आहेत त्यांचं वचन आहे की सुखी संसारी असावे, सुखी संसारी असावे. असं का म्हटलं? आपण दुःखी असतो, मग संतांचं वचन काय आहे? सुखी संसारी असावे. आणि ते शक्य आहे, ते आपल्या हातामध्ये आहे. दुःखी व्हायचं का सुखी असायचं आपल्या हातामध्ये. आणि ते कसं शक्य आहे? ज्ञान घेऊन, ज्ञानाने. की दुःखी होण्याची आवश्यकता नाही आहे. आपण जे समजतोय माझं काही गेलं, मी काही हरवलं, माझं काही नुकसान झालं, हे केवळ आपली कल्पना आहे, आपला विचार फक्त, बस. ते सत्य नाही आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो स्वामी आहे तो आपला मायबाप आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला पांडुरंगा. तर पांडुरंग विठ्ठल जो आहे तो आपला मायबाप आहे. आणि ज्याचा मायबाप लक्ष्मी नारायण आहे, सीताराम आहे, भवानी शंकर आहे, राधा कृष्ण आहे, त्यांचं काय नुकसान होऊ शकतं? काही नुकसान होऊ शकत. गंगेच्या पाण्यातून एक ग्लास पाणी जर कोणी बाहेर टाकलं, काय नुकसान होणार? काही नुकसान होतं, काही कमी होत नाही. पण आपण काय समजतो? माझं जीवन म्हणजे फक्त हा देह,
आणि या देहासंबंधित कुटुंब बस, त्याच्या पलीकडे माझा काही संबंध नाही असं आपण समजतो आणि आपण स्वतःला छोटं बनवून घेतो. आपण काय बनवून घेतो? स्वतःला छोटं बनवून घेतो. आपण मी एवढंच आहे फक्त बस, 4 लोकांचं कुटुंब माझं बस. नाही, अनंत कोटी ब्रह्मांड आपल्या बापाचे आहे, आपल्या आईचे आहे, जो भगवंत आहे. म्हणून संतांचा भाव काय आहे? संतांचा अनुभव आहे. नावाने झोपडी पण नाही त्यांच्या, संतांच्या नावाने त्यांच्या झोपडी पण नसते अनेक वेळेस, तर कायम. पण त्यांचं म्हणणं आहे, त्यांचा अनुभव आहे, विश्वची माझे घर. काय म्हणतात संत महात्मे? हे विश्वाची माझे घर. त्यांना अधिकार दिला कोणी म्हणायचा? त्यांच्यावर कोणी केस करत नाही का? हो, तुम्ही असं कसं म्हणता विश्वाची माझे घर, असं कसं म्हणता? असं कोणी म्हणत नाही का? याचा प्रत्येकजण म्हणू शकतो. प्रत्येकाचा हा अधिकार, प्रत्येकाचा हा आपला आपलं सौभाग्य आहे की तो भगवंत सर्वांचा आहे. त्वमेव माताचा पिता त्वमेव बंधूचे सखा त्वमेव, तो सर्वांचा आहे. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे, दया की दृष्टि सदाई रखना, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही. जो भगवंत आपल्या सर्वांचा माता पिता आहेच, पण तो बंधू सखा सर्व काही होऊ शकतो, सर्व काही होऊ शकतो. तो सर्वांचा होऊ शकतो, हे मोठं आपलं सौभाग्य आहे. आपण जाणलं पाहिजे. म्हणून आपण मी जे म्हटलं की आपण जे देवाच्या गावाला आलो आहे, ते केवळ देवाचं गाव नाही आहे, ते आपलंही गाव आहे. मामाच्या गावाला जायचं, आत्याच्या गावाला जायचं, असे आणि मावशीच्या गावाला जायचं आपल्याला इच्छा असते. देवाच्या गावाला कोणाची इच्छा नसते. देवाचं गाव कोणाला नको आहे. देवाचं गाव शेवटी आता नाही जायचं. काय म्हणायचं, देवाच्या गावात जाता का? नाही हो, एवढा लवकर नाही. का? त्यांना समजत नाही की देवाचं गाव काही भलत्याचं गाव नाही आहे, ते आपलंच गाव आहे. म्हणून तुकोबाने शेवटी म्हटलं, लोकांना समजलं नाही. तुकोबाने म्हणायचे येऊन जाऊ देवाच्या गावात, जाऊ देवाच्या गावात, देव देईल विसावा. लोकांना म्हणायला वाटायचं त्याला वेळ लागलं, लोकांना समजलंच नाही की ते देवाचं गाव कुणाचं गाव आहे. म्हणून शेवटी तुकोबा जाताना म्हटले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकोबांना समजलं की या लोकांना समजणार नाही की कुणाच्या गावाला चाललोय, ते माझंच गाव आहे, देवाचं गाव. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणासी. की तुकोबांचं वचन आहे, भगवंताची योजना आहे की आपण जे दुःखी जीवन जगतोय त्यांना सोडून आपण पुन्हा सुखी व्हावं, आपण त्यांचं बनून आपलं जीवन नित्य आनंदी बनवावं, अशी भगवंताची इच्छा आहे. जशी माता पित्याची इच्छा असते आमच्या मुलांनी सुखी असावं, आनंदी असावं, दुःखी नसावं, तसं जगाचा माता पिता भगवंत आहे. म्हणून त्यांची तीच इच्छा आहे की आपण सुखी असावं, आनंदी असावं. तुकोबांचं वचन जे म्हटलं मी, सुखी संसारी असावे. पुढचं वाक्य आहे, पुढचा शब्द आहे की चित्त परब्रह्मी ठेवावे. की आपल्याला ह्या जगामध्ये, या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये जे काही भेटलंय, जसं भेटलंय ते आपण आनंदाने आपलं सौभाग्य म्हणून, भाग्य समजून, प्रारब्ध समजून स्वीकार केला पाहिजे. सर्वांना सर्व काही मिळत नाही. सबको सब कुछ नहीं मिलता है, लेकिन सबको कुछ ना कुछ मिलता है जो आवश्यक है. सबको सब कुछ की आवश्यकता नहीं है, लेकिन भगवान जो है, जिसको जो भी आवश्यकता है बिना मांगे खुद देते हैं, बिना मांगे. आपको मांगने की आवश्यकता है, जैसे माता पिता बच्चों को बिना मांगे सब कुछ देते हैं. बच्चा बोलेगा मुझे भूख नहीं है, तभी माता पिता उसको जबरदस्ती खिलाते हैं. कशी भूक नाही तुला, हां सकाळपासून काही खाल्लं नाही तू, हे खाऊंगे. तसं भगवंत सुद्धा कोणत्या जीवाला उपाशी ठेवत नाही. भगवंताची व्यवस्था आहे, जन्माच्या आधीच सर्व जीवांची व्यवस्था भगवंताने केलेली आहे. हे आपण बघितलं पाहिजे आपल्या बुद्धीने.
की चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे, दुःखी होण्याची आवश्यकता नाही आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे, न शोचितुम अशसी, की शोक करण्याची, दुःख करण्याची आवश्यकता नाही आहे. का? तुम्ही दुःख केल्याने, तुम्ही ज्याच्यासाठी दुःख केलं, ज्याचं दुःख केलं तो पण दुःखी होतो, असं संबंध आहे. जर तुम्हाला वाटतं की सर्वांनी सुखी व्हावं, आपणही सुखी असावं, आपलं दुःख बघून लोकं पण दुःखी होतात, असं होतं. जर एखादी बाई रडली, 2 बाया त्याला सोबत देतात, बाई एकटी रडते, आपण सोबत साथ देऊया बाईला. तर पण जर तुम्ही आनंदी असेल, त्याच्या संपर्कामध्ये बाकी लोक आनंदी होतात. आणि कलियुगामध्ये सर्वात महान जे साधन आहे आनंदी होण्याचं, तुकोबाने सांगितलेलं आहे. जे चैतन्य महाप्रभूंचे शिष्य आहेत, तुकोबाने म्हटलेलं आहे त्या अभंगांमध्ये, जे गुरुपरंपरा अभंग आहे हरिपाठामध्ये, की सत्य गुरुराय कृपा मज केली, की जे माझे गुरु आहेत ते राघव चैतन्य केशव चैतन्य असून नाम सांगितले बाबाजी. चैतन्य महाप्रभू संन्यासी होते म्हणून त्यांना बाबाजी म्हणायचे. आणि तुकोबांना चैतन्य महाप्रभूंनी स्वप्नामध्ये कृपा करून आपला शिष्य म्हणून स्वीकार केला आहे. म्हणून तुकोबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संकीर्तनाचं महापूर कृपा आणली आणि संपूर्ण महाराष्ट्राला धन्य केलं नामसंकीर्तनाने, की नामाचा महिमा अनंत सिद्ध केला. आणि त्यांच्याच परंपरेमध्ये बघा आज बघतो आपण की असंख्य भक्त झाले, असंख्य संत महात्मा झाले महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी नामाचा प्रचार अखंडपणे चालू ठेवला आहे. नामाचा महिमा अनंत आहे. नामाचं जे कलियुगामध्ये विधी आहे अतिशय सोपा आहे. कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार, चैतन्य महाप्रभूंचं वचन आहे, बंगाली शब्द आहे. कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार, नाम होईते होय सर्व जगत निस्तार. सर्व जगाचा उद्धार केवळ नाम घेण्याने होऊ शकतो. बघा नामात एवढी शक्ती कशी आहे. नाम ते भगवंताचं आहे. जसं कोणी आपलं नाव घेऊन आवाज दिला, आपण पळत पळत जातो की माझं नाव घेतलं कोणी, तसंच तर भगवंताने आपलं नाव घेतलं किंवा आपण भगवंताचं नाव घेतलं, आपण भगवंतांचं नाम घेतलं, तर भगवंत तर लांब नाही आहे, आपल्या सोबतच आहे, हृदयामध्येच भगवंत आहे. त्यामुळे त्या भगवंताला आपल्या जवळ येऊन किंवा आपलं म्हणणं जे आहे की आपली जी याचना आहे, विनंती जी आहे, ती समजणं कठीण नाही आहे. त्याला सांगायची पण आवश्यकता नाही भगवंताला, काही सांगायची आवश्यकता नाही. पण ती आपली अजून स्थिती नाही आहे की आपण मनातल्या मनात भगवंताला सर्व काही सांगू शकू, ती आपली स्थिती नाही आहे. म्हणून भगवंताचं नाम घेऊन घेऊन आपलं जे अशुद्ध मन आहे, अशुद्ध चित्त आहे, ते शुद्ध होण्यासाठी नियमितपणे नाम जप करणं, संकीर्तन करणं आवश्यक आहे. की आपण जे चैतन्य शिक्षाष्टकमध्ये पहिला श्लोक जो म्हणतो, चेतो दर्पणमार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम, की हा नामसंकीर्तनाचा गुण काय? जे आपलं चित्त आहे, जी आपली चेतना आहे, जी अनेक जन्मांच्या ह्या भौतिक जगामुळे अशुद्ध झाली आहे, मलिन झाली आहे, ते शुद्ध होण्यासाठी नाम संकीर्तन हे, नाम जप हे सोपं साधन आहे. नाम चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम. आणि कलियुगामध्ये जे सदैव चिंता, भय, दुःख लागून असतं जीवाला, त्यातून मुक्ती, दावाग्नी जो आहे, दावाग्नी कशाचा? भव महादावाग्नी निर्वापनम, तो शांत होतो, दावाग्नी शांत होतो. लोकांना चिंतेची आवश्यकता नाही आहे, पण लोक चिंता सोडत नाही, चिंता सोडता येत नाही. असं म्हणतात, चिंतेवर गेल्याशिवाय चिंता जात नाही. चिंता आणि चिंता असा संबंध आहे. पण भगवत नामाचा जर जप केला, आपण नामाचा आश्रय घेतला, तर ही चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा चिंता होणार नाही. आपण चिंतामुक्त होऊ शकतो. म्हणून म्हटलंय भव महादावाग्नी निर्वापनम. जी चिंताग्नी आहे, चिंताग्नी एक चिताग्नी असते जी फक्त हाडामासाच्या देहाला जाळते मेल्यानंतर, पण चिंताग्नी आत्म्याला जाळते.
जो आपला जीव आहे त्याला दुःखी ठेवते, त्याला अतिशय यातना देते, चिंता अग्नी. आणि चिंता मी सोडणार, चिंता सोडणार असं म्हणून तो सुटत नाही. सगळ्यांना समजतं चिंता नाही केली पाहिजे, चिंता चुकीची आहे, चिंता अनावश्यक आहे, पण सोडता येत नाही. का सोडता येत नाही? आपण काही पकडत नाही. काही पकडल्याशिवाय कसं सोडणार? कसं हातात जे पकडलंय ते सोडल्याशिवाय चिंता काही जात नाही. किंवा आता हातात जे पकडलंय ते सोडलं नाही, आणि ते कसं सोडणार? जेव्हा काही आपण नवीन वस्तू पकडणार, जसं लहान मुलं काही वेळेस चाकू किंवा पावशी हातात घेतात, ज्याने त्यांना इजा होऊ शकते, कापलं जाऊ शकतं. मग आई काय करणार? तर लाडू देणार, काही चॉकलेट देणार, चॉकलेटने खायचा लाडू किंवा काही आहे ना बर्फी, की बेटा तू खाई घे, हे घे. मग ते बघून तो मुलगा हातात जे काही वस्तू आहे सोडून देतो. तसंच आपण जेव्हा नाम घेऊ, आपल्या चित्तामध्ये चिंतन होईल, नामचिंतन, नामस्मरण, तर मग ही चिंता आपोआप निघून जाते. चिंतन केल्याशिवाय चिंता जाणार नाही. आणि कोणतं चिंतन सोपं आहे? नामचिंतन. की तुकोबांचं त्यांचं म्हणणं आहे की नाम घेता उठा उठी, आणि उठतापासून नाम घ्या. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू अनेक करशील काही, जे तू अनेक करशील काही. हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. काय म्हटलं? नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका असं नाही म्हटलंय. नाम घेत राहू नका, नाम घेता, नाम घेतल्याशिवाय राहू नका. नाम कसं घ्यायचं? उठता बसता कायम नाम घेऊ शकता. जशी चिंता कायम चालू असते, चालता बोलता खाता पिता झोपता उठता बटा, चिंता कायम चालू असते. तसंच चिंतन सुद्धा कायम शक्य आहे. निवड आपली इच्छा असेल की मी चिंता नाही करणार, चिंतन करणार, तर चिंता पण मुक्त होऊ शकतो. तर चेतो दर्पण महाशनम भव महादावाग्नी निर्वापनम. त्या चिंताग्नी म्हणून आपली मुक्ती सुटका होऊ शकते. पुढे म्हटलंय की चेतो दर्पण महाशनम भव महादावाग्नी निर्वापनम. श्रेय कैरव चंद्रिका विकसनम विद्यावधू जीवनम. की जे परम सौभाग्याचं जे चंद्राचा शीतल प्रकाश आहे ते आपण अनुभवू शकतो या नाम संकीर्तनाने. आणि विद्यावधू जीवनम, जे सर्व आध्यात्मिक ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान, विद्या वधू जीवनम, त्याचं जीवन, त्याचा अनुभव आपण या नाम संकीर्तनाच्या माध्यमातून घेऊ शकतो. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे भाषण. असं का होतं? ज्ञान तर आहे ब्रह्मज्ञान, पण नामाचं आश्रय घेत नाही, नामाचं जप करत नाही, नामाचं चिंतन करत नाही, त्या नामाला आपलं बनवत नाही, म्हणून ते ज्ञान अनुभवामध्ये येत नाही. नुसतं ज्ञान कामाचं नाही आहे. ज्ञानासोबत काय पाहिजे? अनुभव पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी. संतांचं वचन जे आहे की ओवी किंवा एक जे ज्ञान आहे ते अनुभवलं पाहिजे, आणि त्यासाठी नामाचा आश्रय हा एकमेव उपाय आहे. पुढे म्हटलंय की आनंदांबुधी वर्धनम, आनंदांबुधी वर्धनम. आपल्याला जर सुखाचा एक थेंब पण मिळत नाही, एक बिंदू मिळत नाही, पण नाम संकीर्तनामध्ये आनंदाचा सागर आपण अनुभवू शकतो. आनंदांबुधी, अंबुधी म्हणजे सागर, आनंदांबुधी वर्धनम. तो आनंदाचा सागर जसं तो कायम नित्य वाढत जातो. आनंद हा अनंतपणे आपण अनुभवू शकतो. आनंदांबुधी वर्धनम प्रतिपदम पूर्णामृत आस्वादनम. ज्या अमृताची आपल्याला आस आहे, कामना आहे, त्या दिव्य अमृताचा आपण अनुभव या नामाने घेऊ शकतो. आणि शेवटी म्हटलंय की सर्वात्मस्नपनम, सर्व जीवांचं परम कल्याण आणि परम धन्य जीवन बनू शकतं. काय? परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तन. हे नामाचा हा महिमा आहे की सर्व आत्म्यांची संतुष्टी होऊ शकते. ही आत्मा सुप्रसिद्ध होती.
तर मी जे म्हटलं की आपल्या सर्वांचं काय मूळ स्वभाव आहे भक्ती. म्हणून भागवताचं जे वचन आहे की सवयी पुंसाम परो धर्मो यतो भक्ती जादोक्षजे अहितुकी प्रतिहता ये आत्मा सुप्रस्कृती. या समाधानाची आपल्याला कामना आहे मग की माझं समाधान व्हावं कायमचं, ते शक्य आहे. कशाने? जे आपला मूळ स्वभाव आहे ते समजलं आहे. आपला मूळ स्वभाव म्हणजे देहाचा स्वभाव नाही आहे, आपला मूळ स्वभाव म्हणजे आत्म्याचा स्वभाव. आपण हाडामासाचे अवयव नाही आहेत, आपण हाडामासाचं हे शरीर नाही आहे, आपण दिव्य भगवंताचे शुद्ध आत्मे आहोत, अंश आहोत. ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आपली स्थिती ही आहे की आपण ह्या देहाच्या संपर्कामुळे मन आणि इंद्रियांनी दुःखी आहोत, संघर्ष करतोय या जगात केवळ जगण्यासाठी. पण आत्मा हा नित्य अविनाशी आहे, आत्मा हा सनातन आहे. म्हणून हे जाणून आपण भक्ती केली पाहिजे. जे आपला मूळ स्वभाव आहे सवयी पुंसाम परो धर्म, आपला मूळ धर्म किंवा आपला जो परम धर्म आहे ते भगवान श्रीकृष्णांची भक्ती आहे. चैतन्य महाप्रभूंनी सोपा वाक्यात सांगितलंय, जीवेर स्वरूप होय, जीवेर स्वरूप होय कृष्णेश नित्यदास. की आपलं नित्य स्वभाव, नित्य आपलं स्थान भगवंताची सेवा. तसं माता लक्ष्मी चंचल आहे. माता लक्ष्मी ह्या जगामध्ये चंचल आहे, चंचल. ती एका ठिकाणी तास वेळ थांबत नाही, तिथं मन लागत नाही. कसं मन लागेल? तिचे स्वामी जी हे त्या जगात नाही आहे. तिचे स्वामी म्हणजे आपले पिता भगवान नारायण वैकुंठामध्ये आहे. म्हणून त्या जगात ती असं थांबत नाही, क्वचितच पुढे पुढे प्रकट होते. पण ती एका ठिकाणी अचल आहे, अचला. तिथून ती एक क्षण सुद्धा हलत नाही. भगवंतांची सेवा, भगवंताच्या चरणी ती नित्य सेवेमध्ये आहे. ती आपली माता आहे. म्हणून आपली मातेला बघून आपण जाणलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे. जर आपली माता महालक्ष्मी माता सदैव भगवंताच्या सेवेमध्ये आहे तर आपण का नसावं? आपण का नसावं? आपण जाणावं की आपली माता आत्म्याची माता, सर्व जीवांची माता ही महालक्ष्मी देवी आहे. आणि मूळ रूपामध्ये श्रीमती राधा राणी आहे, जिचा विस्तार महालक्ष्मी आहे. ते जाणून आपण आपला स्वभाव जाणला पाहिजे की माझा मूळ स्वभाव, नित्य स्वभाव हा भगवान श्री राधा कृष्ण यांची सेवा आहे, लक्ष्मीनारायणांची सेवा आहे. तर आपला मूळ स्वभाव तो आहे सवयी पुंसाम परो धर्मो यतो भक्ती अदोक्षायी. आणि भक्ती कशी पाहिजे? अहितुकी. मला हे मिळून जावं, मला ते मिळून जावं ही कामना नसावी. का? त्याची आवश्यकता नाही मागण्याची. आपण अनंत जन्मापासून मागत आलो आहे, कामना केलेली आहे अनंत जन्मापासून. हे मिळावं, ते मिळावं, असं व्हावं, तसं व्हावं. पण ते सगळं भेटून सुद्धा आपल्या जीवाला अजून समाधान भेटलेलं नाही आहे. आता असं म्हणत नाही आहे बस झालं आता. आपल्या कामना कायम वाढत असतात. त्या कामना कायमसाठी कधी संपणार किंवा कधी पूर्ण होणार? अहितुकी भक्ती, शुद्ध भक्ती की भगवंता तुझ्याशिवाय मला काही नको, तुझ्याशिवाय काही नको. तुकोबांचं वचन जे आहे, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मग प्रेम सर्व काळ. हाची वर देई विठा माऊलिये, संचारुनी राही हृदयी माझ्या. तुका मने आता न मागो अनिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुकोबांचं वचन जे आहे की मला देवा काही
काही मागायचं नाहीये का तू भेटलाय, आता तुझं नाम भेटलंय. नाम हे भगवंताचं मूळ स्वरूप आहे. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नित्य मुक्त अभिन्नत्वात नाम नामिनो. पद्मपुराणाचा श्लोक आहे जे भगवान महादेव देवी पार्वतीला सांगताय. पद्मपुराणामध्ये संवाद आहे की देवी नाम काय म्हणे, नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नित्य मुक्त अभिन्नत्वात नाम नामिनो. बस आपण 2 मिनिटं बोलूया, मग थांबूया की हे नाम काय आहे. नाम चिंतामणी कृष्ण की सर्व चिंतेतून मुक्त होण्यासाठी चिंतामणी आहे. शुद्ध दिव्य धाम नामाचं जे महिमा आहे. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह. जो चैतन्य रस आहे जे आपले संबंध भगवंताशी आपण ते अनुभवू शकतो. शांत रस, सत्य रस, दास्य रस, माधुर्य रस, वात्सल्य रस हे भगवंताशी आपला संबंध आहे नित्य, आपण अनुभवू शकतो. चैतन्य रस विग्रह त्याचं मूर्तिमंत रूप हे नाम आहे. आणि पूर्ण शुद्ध, त्या जगामध्ये पूर्ण शुद्ध काहीच नाही, काहीच नाही. केवळ भगवंताचं नाम पूर्ण शुद्ध आहे. पूर्ण शुद्ध नित्य मुक्त नाम हे कधीही बंधनामध्ये येत नाही. पूजापाठ बंधनामध्ये येतं, नियमामध्ये येतं. पूजापाठ विचार होतो, शुद्धी अशुद्धीचा विचार होतो, शुभ अशुभचा विचार होतो, काळाचा समयाचा विचार होतो. पण नाम घ्यायला काही विचार आवश्यकता नाही. नाम हे नित्य मुक्त आहे, सगळ्या नियमातून मुक्त आहे. पूर्ण शुद्ध नित्य मुक्त अभिन्नत्वात नाम नामिनो. अभिन्न आहे, भगवंतापासून अभिन्न आहे. नाम आहे, नामी एकच आहे. राम नाम सत्य है, सत्यमेव जयते. की राम नाम सत्य है. राम नाम आणि भगवंत एकच आहे. म्हणून आपण जाणलं पाहिजे. आपल्याला जे श्रील प्रभुपादांच्या कृपेने इस्कॉन संस्थेकडनं किंवा आपल्या गुरुदेवांकडनं जे ज्ञान झालेलं आहे की आपण नाम जप केला पाहिजे. जे महामंत्र भेटलेला आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कलियुगामध्ये हा सोपा असा हा महामंत्र आहे. त्याच्यामध्ये अनंत अनंत मंत्र सामावलेले आहेत. महामंत्रामध्ये मूळ जो आहे कली संतन उपनिषदामध्ये तो आहे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 आहे. हा मूळ मंत्र आहे कली संतन उपनिषदाचा. पण त्याला नियम होते की ब्राह्मण दीक्षित जे असतील तेच नाम जपू शकतात. जसं गायत्री मंत्र आहे हा उपनिषदाचा मंत्र आहे किंवा वेदांचा मंत्र आहे. म्हणून गायत्री जपायला सुद्धा नियम आहे, दीक्षा पाहिजे, त्याला शुद्धी पाहिजे. पण कलियुगामध्ये जो उद्धार व्हायचा आहे तो नामाने व्हायचा आहे. तो चैतन्य महाप्रभूंनी ते नियमातून त्याला मुक्त केलं आणि सोपा केला, बदलून काय केलं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 त्याला सोपा केलं आहे. त्याला सर्वांना खुला केलं आहे, मुक्त केलेलं आहे. म्हणून आज चीन, जपान, रशिया, अमेरिका, आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश सर्व देशामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये, रशिया, युक्रेन, आशिया प्रत्येक भागामध्ये आज हा महामंत्र लोक जसं जपत नाही आहे, गाता पण नाही. कशामुळे त्याला सोपं केलं आहे. आपल्याकडे लोक की नाही जो महामंत्र आहे हरे राम किंदाल म्हणतात का तो कठीण आहे, जास्त म्हणू शकत नाही त्याला एवढं. पण जेव्हा सोपा केला आहे बदलून तर ते अनंत रूपाने लोक गातायत, नाचतायत आणि दिवसभर माळ जपतायत. पण ते हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण एवढं सोपं न होतं, त्याला नियम होते. तर आपण जाणलं पाहिजे चैतन्य महाप्रभूंनी स्वतः भक्ती कशी केली पाहिजे, नामाचा जप कसा केला पाहिजे हे शिकवलं आहे. तर आपलं खूप सौभाग्य आहे की श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरुदेवांनी आपल्याला धन्य केलं आहे आणि हे नाम देऊन आपलं जीवन सफल केलं आहे. तर आपण जाणून आपलं जीवन हे एक सेवा म्हणून जगलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे आणि आपलं जीवन सुखी केलं पाहिजे. खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. आपण फक्त 2 मिनिटं आहे कीर्तन करूया. 2 मिनिटं. हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे 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 राम जय राधा विनोद राधे जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताई गौर हरि बोल कलियुग पावन श्री नाम संकीर्तन यज्ञ की जगत गुरु ध्रुवपाद की जय।
काशी विश्वनाथ भगवान की जय, राधा विनोद जी भगवान की जय, निताय गौर प्रेमानंदे। धन्यवाद। हरे कृष्णा। हरे कृष्णा। तर प्रभूंनी इतकं सुंदर आपल्याला हरिनामाचं महत्व सांगितलं. पण हरिनामाचं महत्व सांगणाऱ्या प्रभूंनी आपल्याला काशीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊन गेले. असं वाटत होतं की आपण खरंच महाराष्ट्रामध्ये, कारण तुकाराम महाराजांचे हरिनामाचं महत्व सांगितलं ते आम्हाला प्रभूंनी आपली इतका सुंदर आपल्याला सांगितलं. तर आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने प्रभूंचं धन्यवाद देऊन एकवेळेस हरे कृष्ण महामंत्र बोलू. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.